पत्रकार मित्रांचं मनापासून स्वागत. या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ सहकारी दत्ता पवार साहेब, आमचे दुसरे ज्येष्ठ सहकारी शिवाजीराव कदम, आता ज्यांची नव्यानं निवड झालेली आहे लोहा तालुका अध्यक्ष म्हणून ते गजाननराव कराळे, ज्यांची आता नव्यानं निवड झालेली आहे ते आमचे ज्ञानोबा माऊली कंधार तालुका अध्यक्ष म्हणून तिडके, मागे उपस्थित असलेले आमच्या सहकार्यापैकी नंदू आलाय काय, युवा अध्यक्ष लोहा तालुक्याचा नंदू इंगळे, आमचे किसान आघाडीचे जीवनराव वडजे, आमचे सुभाषराव मोरे, त्याच्यानंतर आमचे पिंटू बाबर, त्याच्यानंतर आपला ओंकार आला काय, आमचे सहकारी. विशेषतः आज आपल्याला निमंत्रित करण्याचं कारण म्हणजे 29 मार्चला या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मला वाटते अवधूत पेटकर आलेत. अवधूत पेटकर, एकनाथरावजी शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या मतदारसंघातील लोहा येथे एक भव्य असा पक्षप्रवेश सोहळा आणि शेतकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं एक अधिवेशन पार पडलं. त्यामध्ये राज्यभरातले आमचे काही चळवळीतले सहकारी आणि या लोहा कंधार मतदारसंघातले गेली 25-30 वर्षापासून आमच्यासोबत काम करणारे सर्व सहकारी कार्यकर्ते यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि तो मेळावा यशस्वी झाल्याच्या नंतर शिवसेना या पक्षाची आपल्या क्षेत्रामध्ये बांधणीचं काम मोठ्या प्रमाणावर करायचं शिल्लकही होतं. मधल्या काळामध्ये डॉक्टर श्रीकांतजी शिंदे खासदार, आमचे पक्षाचे युवा नेते, त्यांचा एक दौरा झाला आणि त्यांनी लोहा कंधार तालुक्यातली जी काही जुनी कार्यकारिणी आहे ती बरखास्त करून नव्यानं आता आमच्या मार्गदर्शनाखाली एक कार्यकारिणी बनवावी अशा सूचना केल्या आणि त्या सूचनेला अनुसरून आपल्या क्षेत्रामध्ये काही आम्ही कार्यकर्त्याच्या वेगवेगळ्या आघाड्यांच्या निवडी केलेल्या आहेत. त्यामध्ये जुन्या नव्यांना जवळपास सगळ्यांसोबत चर्चा करून त्यांचा अनुभव, त्यांच्या कार्याचा आवाका, तसं हे काम आणखी अर्धवटच आहे. याची आणखी काही आघाड्या करण्याचं शिल्लक आहे, पण सर्वसाधारण फादर बॉडी, युवा बॉडी, किसान बॉडी, सामाजिक न्याय विभाग, अल्पसंख्याक या प्रामुख्याने एक 4-5 आघाड्या दोन्ही तालुक्याच्या पातळीवर आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वसाधारण काम करणाऱ्या, वेळ देणाऱ्या कार्यकर्त्याला याच्यामध्ये नियुक्ती किंवा पद देऊन सन्मानित करायचाही प्रयत्न झालेला आहे आणि जे कोणी उर्वरित असतील भविष्यामध्ये या आठवड्यात, पुढच्या आठवड्यात, 2 आठवड्यात, विशेषतः महिला आघाडी आहे, त्याच्यानंतर विद्यार्थी आघाडी आहे, ओबीसी, जवळपास 5-6 आघाड्या आहेत. त्याही आघाड्याचं काम या आठवड्याभरात आणि कोणी बाकी काम करणारा इच्छुक असेल
तर त्यांनाही या विस्तारित कार्यकारिणीमध्ये समाविष्ट करण्यात येईल. सर्वसाधारण मधल्या काळामध्ये SIRचं काम गावोगाव मतदारांच्या बाबतीत चालू असल्यामुळे पक्षाने फार अगदी बारकाईनं म्हणजे अत्यंत लक्ष घालून प्रत्येक बूथवर आपल्या पक्षाच्या वतीने BLA म्हणजे बूथ प्रमुख नेमण्याचंही काम केलेलं आहे. मला वाटते तेही काम आपल्या क्षेत्रातले जवळपास 337 बूथ आहेत. या पूर्ण बूथावर आपल्या पक्षाच्या वतीने आमच्या वतीने बूथ प्रमुख BLA 1 आणि BLA 2 याच्या सुद्धा नेमणुका अधिकृतरित्या झालेल्या आहेत. त्याच्यानंतर फादर बॉडीच्याही नेमणुका झालेल्या आहेत बूथ प्रमुख म्हणून. आणि मला वाटते दिलीप दादांनी युवा बूथ प्रमुख युवा BLA सुद्धा पूर्णपणे या सगळ्या मतदारसंघातल्या बूथवर देण्याचंही तेही काम पूर्ण झालेलं आहे. म्हणजे एकूणच अलीकडच्या महिन्या 2 महिन्याच्या काळामध्ये प्रवेशानंतर अत्यंत संघटनेचं काम बारकाईनं आणि गाव पातळीवर बूथ पातळीवर जाऊन करण्याची जी काही पक्षाची भूमिका आहे त्या राज्यभरातल्या या पक्षाच्या किंवा नेत्याच्या भूमिकेला किंवा एकनाथराव शिंदेच्या आदेशाच्या पालन करून मला वाटते इथल्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी जे काही काम केलंय त्याचा एक्झरसाइज केलाय ते अत्यंत स्तुत्य आहे, कौतुकास्पद आहे. कारण यापूर्वी आम्ही आपण अनेक संघटना पक्षाची कामं केलीत, पण इतक्या बांधणी आणि बूथ बांधणी आणि वेगवेगळ्या आघाड्या तयार करून मला वाटते प्रथमच आपल्या क्षेत्रामध्ये अशा स्वरूपाची अत्यंत मजबूत बांधणी पक्षाची झालेली दिसते. मी आज आपल्याला एवढ्यासाठीच बोलवलं की सर्वसाधारण ही जी काही बांधणी आहे पक्षाची संघटनात्मक बांधणी आहे हे आपल्या माध्यमातून या क्षेत्रातल्या जनतेपर्यंत त्याची माहिती जावी. आणि जे जे कोणी आता पदाधिकारी नेमलेले आहेत मी जवळपास तुम्हाला वेळ असलं तर वाचून दाखवतो. कारण तुम्हाला जवळपास 181 पदाधिकाऱ्याची, आता कोणी त्याला जम्बो म्हणलंय कोणी काही म्हणलंय, पण सर्वसाधारण प्राथमिक जी काही निवड आहे पदाधिकाऱ्याची ती 181 पदाधिकाऱ्याची केलेली आहे. आणखी पुढच्या भागामध्ये जवळपास 200 पदाधिकारी वेगवेगळ्या आघाड्यामध्ये वेगवेगळ्या पदावर काम करणारं या 2 आठवड्याभरामध्ये त्याचं काम मला वाटते पूर्ण होईल. कारण त्या कार्यकर्त्यांना विचारून त्याची इच्छाशक्ती, त्याचा आवाका, त्याची पार्श्वभूमी आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच त्याला संबंधित त्या आघाडीच्या पदावर आम्ही निवड करतो. नाहीतर पूर्वी बऱ्याच वेळेला अनेक वेळेला डॉक्टर साहेब असं असायचे की बा सदस्य मतदार यादी घेऊनच वगैरे. आणि हे शिवसेना पक्षाचं काम इतकं सूक्ष्म आहे की मला वाटते आता जे 337 BLA आम्ही नेमलेत या प्रत्येकाला मुंबई कार्यालयातून फोन आलेला आहे. म्हणजे त्याची क्रॉस चेकिंग की बाबा तुम्ही असं या अमुक नंबरच्या बुथावर BLA झाला आहात काय. इतके म्हणजे आमच्याकडून नाही त्यांच्याकडून मुंबई मध्यवर्ती कार्यालयाकडून त्याची क्रॉस चेकिंग किंवा स्क्रुटिनी झालेली आहे. इतकं सूक्ष्म आणि बारकाईनं पक्षाचं बांधणीचं काम चालू आहे. मला वाटते ही या पक्षासाठी किंवा आपल्या सगळ्या साठी ही चांगली आणि भविष्यात राजकीय दृष्ट्या अशा पद्धतीने बांधणी होणं ही काळाची गरज आहे. रिझल्ट येण्याच्या दृष्टीने किंवा राजकीय परिणाम, चांगला परिणाम हाती येण्याच्या दृष्टीने काही जरी असलं, बांधणी नसेल, तुमची संघटनात्मक बांधणी किंवा तिथं तुमचा कार्यकर्ता जर स्ट्रॉंग किंवा मजबूत पायरोन नसेल तर
अनेक वेळेला पक्षाला पराभवाचा किंवा तिथं उलटा सामना करावा लागतो. मी त्याच्यामध्ये जे काही केलेले आहेत त्याच्यामध्ये अत्यंत समाधानी आहे आणि आमच्या सहकाऱ्यांना सांगतो, जे आता पदाधिकारी झालेत त्यांनाही सांगतो की उर्वरित राहिलेल्या जे बॉडी आहेत किंवा जे आघाड्या आहेत त्याचंही काम तुम्ही येणाऱ्या 2 आठवड्यामध्ये ते तुमच्याकडून पूर्ण व्हावं ही अपेक्षा करतो. आणि तुमच्या साक्षीने या आज नव्या निवडलेल्या पदाधिकाऱ्यांना भविष्यातल्या कार्यासाठी त्यांना शुभेच्छाही देतो. आणि तुम्हाला जर वेळ असेल तसं तुमच्याकडं ते काही प्रमुख पदाधिकारी म्हणजे जे तालुका प्रमुख आहेत आणि तालुका उपप्रमुख आहेत एवढ्याचीच नावं, कारण तुमच्या बातमीमध्ये काही 181 नावं बसणं शक्य नाही. त्याच्यामुळं मी वाचून दाखविलं तर बरं राहील काय असं वाटते मला. कारण मग त्या आमच्या ज्यांची निवड झाली त्या बिचाऱ्याला 1-2 मिनिटं उभं राहून मी वाचू शकतो, तर त्यांचंही समाधान होईल. तसं आम्ही हे तुमचं आज जाहीर झाल्याच्या नंतर तुमच्या पुढे हे आज त्यांची निवड जाहीर केल्याच्या नंतर आमच्या कार्यालयातून या प्रत्येक पदाधिकाऱ्याला अमुक या आघाडीच्या पदावर आपली निवड करण्यात आलेली आहे असं आमच्या पक्षाच्या वतीने त्यांना पत्र सुद्धा जाणार आहे. पण पत्रकाराच्या पुढे आमचं काही नाव आलं नाही असं काही वाटू नये म्हणून मी विशेषतः तुम्हाला वाचून दाखवावं अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला जर वेळ असेल तर पहिल्यांदा आम्ही एक विधानसभा बॉडी केलेली आहे. त्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून दिलीपदादा धोंडगे यांची निवड केलेली आहे. त्याचे उपाध्यक्ष म्हणून विधानसभा उपप्रमुख म्हणून सुभाष दत्तराम मोरे, व्यंकटराव जळबाजी गायकवाड, उमरज सोपान तुळशीराम चव्हाण, संतोष भरतराव येंडाळे, त्याच्यानंतर श्रीराम संग्राम पाटील, शेख आजिम शेख खादर, बालाजी संभाजी राऊत, संभाजी बापूराव कदम, सूर्यकांत दशरथ घोरबांड, नागनाथ विठ्ठलराव मंगनाळे, शेख पाशा पटेल रायवाडी, विष्णुकांत कल्याणकर, बसवराज गंगाधर बनसोडे, सतीश संभाजी कदम, परमेश्वर बाबाराव वडोळे, सोपान श्रावण बंडेवार, श्यामराव देवीदास शिरामे, बळवंत आनंदराव मोरे, खंडोजी गुणाजी अकोले, केशव दिगंबर लोकरे, विठ्ठल आत्माराम कवडे, दत्ता गोविंदराव लोंढे, बळीराम माधवराव तेलंगे, श्रीहरी माधवराव सावळे अशी 24 जणांची ही विधानसभा बॉडी आहे. त्याच्यानंतर लोह्याच्या तालुका बॉडी आहे. त्याचे तालुका अध्यक्ष दक्षिणचे गजाननराव कराळे आहेत. उठून नमस्कार. गजानन बालाजी कराळे आहेत. त्याचे उपाध्यक्ष उपप्रमुख म्हणून फुलाजी नारायणराव ताटे, उपाध्यक्ष उपप्रमुख म्हणून चंद्रशेखर नामदेवराव बाबर, त्याच्यानंतर तिसरे उपप्रमुख मनोहर बाबाराव ढेपे मारताळा, युवा तालुका प्रमुख मला वाटते आलाय नंदाजी रामराव इंगळे म्हणून आहेत अध्यक्ष, आता आलेत. त्याची बॉडी आहे. उपप्रमुख नरेश व्यंकटराव घोरबांड, राजू काळबा शिंदे आहेत. ते ज्ञानोबा तुकाराम तिडके संगमवाडीचे आहेत. ओमकार आयनाथराव हे आमचे उपतालुका प्रमुख आहेत. आयनाथराव शिंदे ते आलेले आहेत. मला वाटते अच्युत आलेच. अवधूत सूर्यकांत पेटकर हे तालुक्याचे अध्यक्ष आहेत कंधारचे. नितीन वरपडे बाचोटीचे उपतालुका प्रमुख. शिवाजी रामराव बसोदे तालुका उपप्रमुख. संतोष कागणे, वा चांगला आहे. अमोल सुरेशराव पवळे चिखली. उमेश मोईम इबाउल्ला शेख, त्याच्यानंतर संतोष तुळशीराम तेलंग, उद्धव शंकरराव मोरे पानशेवरी, सिम जमाल साहेब, परमेश्वर शिवाजी वरताळे, शंकर अशोकराव घोरबांड आमचे तालुका अध्यक्ष आहेत. तुमच्याच
पत्रकार मित्रातले पण सामाजिक चळवळीतले विश्वांबरराव ज्ञानोबा बसवंते हे आमचे तालुका अध्यक्ष आहेत. मालोजी गुंडेराव वाघमारे एमआयएम मधून त्यांनी नुकताच आमच्या सोबत प्रवेश केलेला आहे. ते कंधार तालुक्याचे ग्रामीणचे अध्यक्ष आहेत. त्याची बॉडी तयार होते आहे. त्याच्यानंतर आता आमचे ते याचे लोह्याचे आपले काबेगावचे अन्सार पठाण ते तालुका अध्यक्ष आहेत. त्याच्या बॉड्या महिला आणि बाकी या सगळ्या बॉड्या 1-2 आठवड्यामध्ये एवढ्यासाठी ऐकून घेतलं की तुम्ही एवढं सगळं ऐकल्यानंतर आमच्या नवनिर्वाचित कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना थोडी ऊर्जा मिळेल. शिल्पी सर, आम्ही ज्यावेळी 29 तारखेला लोह्याच्या मैदानात सभा घ्यायची ठरवली होती, तिथं आदल्या दिवशी मी बघायला गेलो होतो जागा वगैरे काय तयारी चालली म्हणून. तर काही पत्रकार मित्रांनी म्हणजे दोस्त पत्रकार मित्रांनी मला प्रश्न केला होता की अण्णा, आता हल्ली तुम्ही 10-15 वर्ष कोण्या पदावर नाही आणि तुमच्या पशी दत्ता पवार सोडलं तर फारसे कोणी राहिलेही नाहीत, घरचेही गेले दारचे गेले असं म्हणतात. लोह्यामध्ये कुजबूज चालू आहे की हे कार्यक्रम अण्णाचा 400-500 लोक सुद्धा येणार नाहीत, फेल होईल अशी चर्चा चालू आहे. अण्णा कसं? मी म्हणलं बाबा पदाबिदाचं तर काही मला माहिती नाही, पण 25-30-40 वर्ष या क्षेत्रामध्ये मी काम करतो. चळवळीचा कार्यकर्ता म्हणून काम करतो. राजकीय कार्यकर्ता तर आहेच आहे, पण चळवळीचाही कार्यकर्ता. आणि आजपर्यंत माझ्या उभ्या आयुष्यामध्ये माझ्या बाचोटीपासून ते दिल्लीच्या बोट क्लब पर्यंत मतपेटीत हरलो असेल, पण मैदानात मला कधी माझा कॉल गेल्यानंतर माझे जे चाहते आहेत, मला जे मानणारे आहेत, ते कुठल्याही परिस्थितीत किती अडचणीत येतात त्याची मला खात्री आहे. 2 पदयात्रा केलेला कार्यकर्ता आहे. कार्यकर्ते तर ओळखीचे आहेत, पण त्या काही गावातले ढोरं जनावर सुद्धा ओळखतात मला की बाबा हे या पाटलाचं. त्याच्यामुळं तुम्ही काही चिंता करू नये. तुम्ही आम्हाला जे काही अभिप्राय दिलाय म्हणजे सांगायचं तात्पर्य की गाव वाडी तांडा काही असो, तिथं आमचा कार्यक्रम बरं. आणि या एकनाथराव शिंदे साहेबांनी जे काही सूक्ष्म पक्ष बांधणीचं जे काही आदेश आणि काम चालू केलंय, मला वाटते दुसऱ्या कोण्या पक्षात आता एक बीजेपीचा असलं तर काही की, पण दुसऱ्या कोण्या पक्षाची एवढी बारकाईनं लक्ष ठेवून छोट्या छोट्या गोष्टीवर जे काही संघटनात्मक बांधणीचं काम चालू आहे, निश्चितपणे या पक्षाला किंवा या क्षेत्रामध्ये राजकीय भविष्य आहे असा आमचा विश्वास आहे. तुम्ही सगळेजण आलात. आमच्या या नवनिर्वाचित कार्यकर्त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलात. एवढ्याच एका बारक्या छोट्या गोष्टीसाठी तुम्हाला बोलवलं होतं, कारण तुमच्या कॅमेऱ्यापुढे तुमच्या कलमातून त्यांचं नाव आल्यानंतर. धन्यवाद. नमस्कार.